प्रायव्हेटचे पोलीस लोक बी फिदे असतात आमच्यावर. बिल्डर येतो आणि आम्हाला दम देतो, बाहेर निघा म्हणतो. आता मी कागदाचं झोपडं केलंय, प्लास्टिक बांधून राहते. आणि मला 2 मुलं होती, एक वारलेला आहे, एक आहे विधवा सून, मी आणि एक नात. त्या वारलेल्या मुलाला एक मुलगी आहे. असे आम्ही 3 जणी तिथे राहत होतो. जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आपण बघत असाल की दिवसेंदिवस मागासवर्गीयांवरचे अन्याय अत्याचार वाढतच चाललेले आहेत. जमीन हडपणे, घर पाडणे, रस्ता बंद करणे किंवा त्यांना स्मशानभूमी मिळू न देणे, असे वेगवेगळे प्रकार महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आज आम्ही पुण्यामध्ये आहोत. पुण्यामध्ये तहसील कार्यालयाच्या समोर आहोत आणि तहसील कार्यालयाच्या समोर एक विधवा महिला तिच्यावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या अनुषंगाने ती आंदोलन करत आहेत. त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. नेमकं तुमच्यावरती काय अन्याय होतंय, कशा पद्धतीने काय सांगाल तुम्ही? बिल्डर येतो आणि आम्हाला दम देतो, बाहेर निघा म्हणतो. माझी जागा आहे म्हणतो. जागा तर माझी आहे, पण तो म्हणतो माझी आहे. नंदकुमार बोंडवे बिल्डरचं नाव आहे. बर. आणि मला 2 मुलं होती, एक वारलेला आहे, एक आहे. तर तो तिकडे लांब असतो. आणि ते विधवा सून, मी आणि एक नात. त्या वारलेल्या मुलाला एक मुलगी आहे. असे आम्ही 3 जणी तिथे राहत होतो. 3-4 रूमा बांधलेल्या होत्या, बाथरूम होता, सगळं त्यांनी तोडलं बिल्डरनी. तुम्ही राहत असताना? आम्ही राहत असताना नंदू बोंडवेनी तोडलंय. लोक नगरपालिकेच्या आणलेत म्हणला, कुठून आणली, आणि ते सगळा पसारा त्यांनीच बाहेर काढला. परत तेवढं तोडून त्याचं समाधान झालं नाही. परत दुसऱ्या वेळेस अजून त्याच्यावर JCB घालून ते तोडलं. तुम्ही किती वर्षापासून राहता तिथे? मला 36वे वर्ष चालू आहे. बरं. तुमची टॅक्स वगैरे सगळं भरताय तिथे? टॅक्स भरला होता घराचा. याच्यात नगरपालिकेत नव्हती नोंद, याच्यात होती, काय म्हणायची त्याला, ग्रामपंचायत मध्ये. बर. आणि यांनी आमचं ऐकूनच घेतलं नाही. ते ग्रामपंचायत नगरपालिकेची लोक कुठून आणली होती का घरातलीच आणली होती. सगळं तोडून टाकलं माझं. परत एकदा त्याच्यावरच तोडलं. झाडं तोडली, झाडं लावली होती मी जागा घेतल्यावर. बर बर. आता 4 बाजूनी असं खड्डा खांदल्या JCBनी. त्याच्यात ते घाण पाणी आणून टाकतोय कसलं तरी, त्याच्यात लाईटीचे करंट सोडतोय आणि शौचालयाला जागाच नाही ठेवली. रस्ता बंद करतोय. 4 वेळा झाले त्याचा आम्ही काढून. आता मी कागदाचं झोपडं केलंय, प्लास्टिक बांधून राहते तिथंच बाजूला झाडाखाली. बरं. आता तुमचं काय म्हणणं आहे, काय मागणी आहे तुमची? माझं 1 एकर त्यांनी आरामात बाजूला सोडून द्यावा. 1 एकर आहे पूर्ण? हो, 1 एकर घेतलेला आहे. बरं बरं. मग आता तुमची मागणी काय आहे? 1 एकर सोडावा आणि या आपले जे लोकांनी आहे ना, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा की त्यांनी असा गरिबांना त्रास देऊ नये. माझ्यासारखे अजून किती गरीब आहे. जातीवर शिवाय देतो जाता येता, काठी घेऊन दारासमोरून या बाजूला कॅमेरा लावलाय, त्या बाजूची वायर तोडून टाकतोय JCBनी. बर बर. त्याच्याकडे 100 कुत्री पोटभर राहिलंय, तेवढं मूतमात आमच्यावरच करतात. बर. काय राजकीय पाठबळ वगैरे काय कोणाचं त्यांना असेल ना, त्यांना असेल कोणाचं. पण आपण जर चौकीला गेलो, रावेच्या 2-4 वेळा गेले मी, तर ते असं कागद घेतात आणि ठेवून देतात. ते रावेचे पोलीस लोक बी फिदे असतात आमच्यावर. बर. ते असे नाहीत म्हणत का आपण इथले कार्यकर्ते किंवा कामगार आहेत, आपण कुणाला न्याय दिला पाहिजे, हा विचार कधीच पोलीस प्रशासन तिथलं. गेला तुम्ही पोलीस स्टेशनला? 3-4 वेळा गेले ना. बरं. 3-4 वेळा गेल्यानंतर पोलिसांचं काय तुमच्यासोबत? देतो ना आम्ही, कंप्लेंट देतो. तुम्ही जावा मावशी, घरी जावा, कशाला तकलीफ करून घेताय. आम्ही येतो तिथं. 112ला कॉल केला तर 112वरून कॉल त्यांना गेला का ती तिथं आले का तिथं शिव्या देत येतात ते पोलीस. त्यांना कामं नाहीत, हे बसलेले आहेत एका जागेवर, आम्हाला कामं लावतात. आम्ही काय एवढंच काम आहे का आमच्याकडे, असा म्हणत पोलीस तिकडे येतो. बर. आता सध्याला सुद्धा रस्ता बंद केलेला आहे माझा. मला जायचं यायचं मी त्या झोपड्याकडे जायला रस्ता नाही ठेवला. आपला चहा सांची चहा. संपर्क 9130061066 9923191916.